धाराशिव शहरातील शांतता पुन्हा एकदा धोक्यात आली असून फकीरा नगर आणि शमसपुरा भागात समाजकंटकांनी उच्छाद मांडलेला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करणे, घरांना बाहेरून कड्या लावून चोऱ्यांचा प्रयत्न करणे अशा घटनांमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या प्रकारांमुळे नागरिक रात्र जागून काढत असून पोलीस प्रशासन झोपले आहे का असा संतप्त सवाल विचारला जातो आहे. हा नेमका प्रकार काय आहे? तर गेल्या काही दिवसांपासून शमसपुरा आणि फकीरा नगर परिसरात रात्री उशिरा अज्ञात टोळ्यांकडून दहशत पसरवली जात आहे. चोरीच्या उद्देशाने अनेक घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या जात आहेत, जेणेकरून घरातील लोक बाहेर येऊ शकणार नाहीत. तसेच वाड्यांमध्ये शिरून चोरीचा प्रयत्न करण्याचे धाडस गुन्हेगार करत आहेत. छोट्या हत्तीची काच फोडली, CCTVची गरज. काल 17 डिसेंबर रोजी रात्री 11:05 सुमारास एका छोटा हत्ती या मालवाहू गाडीच्या दरवाजाची काच अज्ञातांनी फोडून नुकसान केलं आहे. भरवस्तीत अशा प्रकारे वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. या घटनांमुळे महिला आणि बालकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या: फकीरानगर आणि शमसपुरा भागात रात्रीची पोलीस गस्त तात्काळ वाढवावी. संशयास्पद हालचाली करणाऱ्या गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. या भागात CCTV कॅमेरे बसवून पाळत ठेवावे. आम्ही आमच्या घरातही सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी कोणीतरी बाहेरून कड्या लावतंय, गाड्या फोडतंय. पोलिसांनी यावर वेळीच आवर घातला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील. संतप्त रहिवासी फकीरानगर. या गंभीर प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीनं लक्ष देऊन गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर